12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर गाभाऱ्यामध्ये। या ठिकाणी पाहतो की खरं तर आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं मानलं जातं आणि याचमुळे संपूर्ण देशभरातून या परिसरामध्ये म्हणजे मंदिर परिसरामध्ये भाविक आहेत ते भाविक सध्या गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। रात्री 12 वाजता या ठिकाणी महापूजा झाली। महापूजा झाल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आणि त्या वेळेपासून खरं तर रात्रभर या ठिकाणी पाहतो की भाविकांची जी गर्दी आहे ती अलोट गर्दी अशी पाहायला मिळते। मंदिर परिसर हा सुद्धा फुलांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुशोभीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे प्रशासनानं जी तयारी आहे ती तयारी सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पोलीस बंदोबस्त असेल किंवा मंदिर देवस्थान असेल या देवस्थानाकडून जी तयारी आहे ती तयारी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर TV9च्या प्रेक्षकांसाठी ही थेट दृश्य आहेत जी भगवान शंकर भीमाशंकर देवस्थानचे आहेत। आपण या ठिकाणी पाहतो की खरं तर अभिषेक सुरू आहे आणि अभिषेक सुरू असतानाची ही संपूर्ण दृश्य आपण TV9च्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। जी तयारी आहे ती तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून या परिसरामध्ये जे भाविक आहेत ते भाविकांनी मोठी गर्दी केलेली सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर अशीच गर्दी या ठिकाणी खरं तर भाविकांची राहणार आहे। त्यासोबत प्रशासनाने सुद्धा मोठी जी तयारी आहे ती तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसभर अशीच अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण तुषार नानवरेसह मी सुनील तिकडे TV9 मराठी भीमाशंकर पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।